दीप्तीची ही रिॲक्शन बघा गाडी चालवताना. तू इकडे बघू नकोस बाई, कारण काय आहे आपला कॉन्फिडन्स लेवल खूप आहे, त्यामुळे हसू तर अजिबात नकोस. फक्त समोर बघ, माझ्या छातीची धडधड वाढलेली आहे. समोरनं गाडीवाला येतोय. पण आज मी गाडी व्यवस्थित उठवली आहे. हा, हे चांगलं केलंस. मला ते दाखवायचं होतं यांना, पण तू जरा गडबड केलीस. माझ्या कॅमेऱ्याचं सेटअप वगैरे लागायच्या आधीच, त्यामुळे जरासं. पण मी खूप असं हे होतं, त्यामुळे मी तुला जरा जास्तच हे झालेलं काय, घाई झालेली. एकदा कधी गाडी उठवते आणि जाते. आणि मी त्याच्यामध्ये खूप मिस्टेक करत होते, मला उठवता येत नव्हते, त्यामुळे मी तो. आता गिअर कसं शिफ्ट करायचं सांगितलंय मी तुला. थांब, त्यांना जाऊ दे पहिलं. हा, पहिलं एक जरा एक्सिलेटर द्यायचा. अरे हा, गुड. आणि ते सोडा दा, क्लच धरून पटकन टाक. गुड. सोडा, आता एक्सिलेटर दे 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 दे. ही जरा असं जरा गिअर शिफ्ट करताना जरा तिला प्रॉब्लेम होतोय अजून, तरी पण आज बऱ्यापैकी स्टेअरिंग जजमेंट तिला जमतंय. काय नाही, खूप दिवस मी रेस्ट केलेली आहे ना, त्यामुळे मला जरा मेंदूने म्हणजे प्रॅक्टिस केलेली आहे अनकॉन्शियस स्टेज मध्ये. चांगलाय. कसली स्टेज? अनकॉन्शियस. जिभेचा तुकडा पडण्याचा प्रकार आहे. एवढा काहीच कठीण नाहीये. अनकॉन्शियसनेस काय? अनकॉन्शियस यार प्रशांत, तुम्ही अगदीच अडाणी असल्यासारखं सांगू नका. अरे कधी कधी मला ते गडबड होते असं, पण ठीक आहे. नेस आपण शब्द फक्त पकडो, पुढे जाऊया. गुड. आता टर्न घे. टर्न आल्यावर टर्न घ्यायचा म्हणाला तुम्ही. टर्न चालू झाला, छोटा टर्न असेल तर मग एकदा जर समज मोठा तुला, मग ते कम्प्लीट काय 90 डिग्री मध्ये टर्न दिला पाहिजे, तर तू म्हणणार टर्न का? आता हा पण टर्नच आहे ना, मग इथं टर्न स्टेअरिंग नाही फिरवणार तू. पण तो आला नाही ना अजून, आता फिरवणार मी. हा, गुड. ते कसं आहे, जसं तुझा रोड आहे त्याप्रमाणे चालायचं का. छोटे टर्न घ्यायचे नाही तसं नाही, मग तू ह्या साईडनं त्या साईडला जाणार. गिअर चेंज करायचं आहे का? नाही, काय गरज नाही. तो हाय ह्याच्यावरती चल. गिअर मी सांगणार तुला, सांगणार म्हणजे आपण दुसऱ्या गिअर वरतीच चालतोय अजून. लगेच काही हे करायचं नाहीये. जाते चल, आत घे, बाहेर चालते. थोडस स्पीड कमी कर. गुड. हा, गुड. हे पाहिजे आपल्याला. तू काय आपण लॉक करते त्याच्यामुळे जरा जास्त हे करायला लागलेस का काय? इज्जतचा सवाल. अरे मी 4 दिवस डोकं पडून सांगतोय तेव्हा तुला. मलाही काहीतरी असंच वाटायला लागलं, म्हणजे मलाही थोडस चालवताना आज म्हणजे कॉन्फिडन्स लेवल. ते बहुतेक ना, मी कॉन्फिडन्स नाही, बट मी सॅटिस्फाईड आहे की आज मला जरा काहीतरी असं. गुड. मला पण छान वाटते की मी कुणाला तरी काहीतरी शिकवू शकतो या गोष्टीचं. एवढे 4 दिवस मला जेव्हा काही येत नव्हतं ना, तेव्हा मला असं वाटत होतं एवढी कशी चुकू शकते मी, यांना शिकवता येते ना मला. नाही, तसं ऍक्च्युली काय झालंय मला वाटतंय, जर आपण ब्रेक घेतलाय ना त्याच्यामुळं तुला जरा ते रिलॅक्स झाली असतो. बघा इथे एक फर्निचर दुकान आहे. चला आता कपाट परत देऊया आणि नवीन आणूया. होय, इथलं काय आयडिया? तर तुला गाडी थांबवताना कशी थांबवतेस मला बघायचं आहे. इमर्जन्सी मध्ये मी कसं सिच्युएशन काही हँडल करते ना, ते महत्वाचं आहे. कधी कधी मी खूप पॅनिक होते. अशा पॅनिक म्हणजे तुला माहिती नाही त्यामुळे पॅनिक होतेस. तर तुला एक गोष्ट सांगू का? पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, मला हे जे ऍक्सेलरेशनचा जो हा आहे ना स्विच, तो आज खूप. स्विच नाही रे ग, ऍक्सिलेटर बोलतात त्याला. स्विच. अरे तो ऍक्सिलेटर जो आहे तो मला आज खूप असं हे वाटतो. हे थंबनेलला लावायला भेटेल आपल्याला, ऍक्सिलेटरचा स्विच. वा 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 वा. तर आता दीप्तीला स्टेअरिंग जजमेंट जमलेलं आहे. आता पुढचं ज्ञान देऊया. तर दीप्ती हे बघ, आता आपल्याला काय करायचं आहे, इकडं म्हणजे काय आपलं, तू दुसऱ्या गिअरवरतीच गाडी चालव. आणि दुसऱ्या गिअरवरती गाडी चालवत असताना गाडी चालू करायची, उठवायची, पुढे जायचं एक स्पीड, आणि एखादं टार्गेट ठेव. जसं की आता समोर एखादं फुल आहे, त्या फुलाच्या इथं जायचं
आणि गाडी त्या फुलाच्या इकडेच थांबवायची किंवा असं एक टार्गेट ठेव आणि गाडी तिथंच थांबवायचा प्रयत्न करायचा. सुरुवातीला ती जमणार नाही तुला, पुढे जाईल किंवा मागे थांबेल त्याप्रमाणे. म्हणजे काय होईल तुला म्हणजे गाडी कंट्रोल कशी करायची हे लक्षात येईल. कुठेही तुला तुझ्या टार्गेटनुसार, कारण मी सांगेल ते तुला नंतर लोड होणार, त्याच्यापेक्षा तू आधीच ठरव मला इथं गाडी थांबवायची. मग नंतर मी तुला जेव्हा तुझं तिसऱ्या गेअरवरती किंवा दुसऱ्या गेअरवरती 1-2 वेळा आपण ट्राय करू, मी तुला टार्गेट देतो तिथं तुझी गाडी थांबते का. ओके चालतंय. आता गाडी दीप्ती उठवते, आपण दीप्ती बघूया गाडी सांगितलेल्या टार्गेट वरती थांबवते काय. स्पीड ब्रेक हे कशाला पहिलं हे केलं. गुड. हँड ब्रेक पण तुला जास्त त्रास होता काढायला, आज बऱ्यापैकी काढतेस. आरामात उठव तुला जसं जपते तशी. चुकली रे. बेसिक गाडी मागणं आले हे लक्ष ठेवायचं. गाडी जेव्हा आपण थांबवलेली असते ना तेव्हा हळूहळू रस्त्यावर बघ. गाडी तुझी 15 ते 20च्या आसपास गेली ना, तू दुसरा गिअर शिफ्ट करू शकते एक्सिलेटर देऊन. आता काय करू, पहिली गाडी थांबवूच हे करू? नाही दुसऱ्यावरती घे, जरा स्पीड लागू दे, त्यानंतर थांबव, लगेच थांबवू नकोस. गाडीचा स्पीड 20 पर्यंत गेले, आता तू दुसरा गिअर टाकू शकतेस, एक्सिलेटर सोडत.